मुंबईकरांसाठी लोकल म्हणजे जीवनवाहिनी, पण याच लोकलच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये सुरू असलेला मोठा प्रकल्प अनेक गावांच्या जीवावर उठलाय. एका बाजूला विकासाची चाकं धावत असताना दुसऱ्या बाजूला मात्र महापुराची टांगती तलवार घेऊन गावकरी भयभीत झालेत. काय आहे हे प्रकरण? का आहे कर्जतच्या गावांना पुराचा धोका? चला पाहूयात. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेला अधिक बळकट करण्यासाठी कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड ते कर्जत दरम्यान एक महत्वाकांक्षी रेल्वे कारशेड प्रकल्प उभा राहतोय. गेल्या 13 वर्षातील हे मुंबईतलं पहिलं नवीन कारशेड, जिथं तब्बल 20-12 डब्यांच्या लोकलची देखभाल केली जाईल. पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गिकेलाही याचा मोठा आधार मिळणार आहे. हे काम पूर्णत्वास जात असताना परिसरातील स्थानिकांसाठी एक नवीन समस्या उभी राहिली आहे. या कारशेडच्या उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनीवर माती टाकून भराव केला जातोय. हा मातीचा भराव परिसरातील नैसर्गिक नाले आणि पाण्याच्या प्रवाहाचे मार्ग अडवत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ करतायत. पूर्वी पावसाचं पाणी सहज वाहून जाणाऱ्या मार्गांमध्ये आता अडथळे निर्माण झाल्यानं पाणी साचण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे कमी वेळेतच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त होतीये. पावसाळा तोंडावर असल्यानं ही चिंता आणखीच वाढली आहे. या प्रकल्पाचा थेट परिणाम वावे, बेंडसे, भातगाव आणि बारडी या गावांवर होण्याची शक्यता आहे. या गावांना दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा फटका बसतो, मात्र यंदा परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा इशारा स्थानिकांनी दिलाय. शेतजमिनी, घरं आणि रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्यानं नागरिकांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. आमच्या जीवितेचा आणि मालमत्तेचा प्रश्न आहे, मात्र कोणीही गंभीरतेनं घेत नाही, अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. स्थानिकांनी रेल्वे प्रशासन तसं महसूल विभागाकडे अनेकदा तक्रारी करून देखील ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप केला जातोय. अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासनं दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळं नागरिकांमध्ये नाराजी वाढतीये. तज्ज्ञांच्या मते मोठ्या प्रकल्पांपूर्वी पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास करणं अत्यावश्यक असतं. मात्र या प्रकल्पात पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाचा पुरेसा विचार न केल्यानं भविष्यात मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं, असा इशाराही दिला जातोय. जलनिस्सारण व्यवस्थेची योग्य आखणी न केल्यास पूर स्थिती अधिकच बिघडू शकते. आता संतप्त स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिलाय. तातडीनं उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्याचा पवित्रा त्यांनी घेतलाय. प्रकल्पाचा पुनर्विचार करून पाण्याचा नैसर्गिक मार्ग मोकळा करावा आणि तसंच पूर नियंत्रणासाठी ठोस पावलं उचलावीत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. विकासाचे फायदे सर्वांना मिळायला हवेत, पण ते स्थानिकांच्या जीवघेण्या धोक्यावर नसावेत, हीच अपेक्षा आहे. या गंभीर समस्येवर तुमचं मत काय आहे? कर्जतच्या ग्रामस्थांना न्याय मिळायला हवा का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.